नमस्कार, आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका। राज्यातील 1250 डी.एड महाविद्यालयांना टाळी। मागील 10 वर्षांमध्ये राज्यामधील 1250 डी.एड महाविद्यालयांना टाळे लागलेले आहे। याचं कारण काय आहे तर 10 वर्षांमध्ये शिक्षक भरती झालेलीच नाही। तर काय माहिती आहे, चला वाचूया। राज्यातील 1.25 लाख शाळांमध्ये जिल्हा परिषदासह खाजगी अनुदानित शाळा सध्या 60,000 पदे रिक्त आहेत। 7 वर्षात भरती झाली नाही, त्यामुळे अनेक भावी शिक्षकांनी पर्यायी रोजगार स्वीकारला। त्यांचे अनुभव पाहून अनेक तरुण-तरुणींनी शिक्षक होण्याचा नाद सोडून दिलेला आहे। त्यामुळे प्रवेशाअभावी 10 वर्षात राज्यातील तब्बल 1250 डी.एड महाविद्यालयांना टाळे लागल्याची वस्तुस्थिती आहे। 15 वर्षापूर्वी इयत्ता 12वीमध्ये 90-95% जरी गुण मिळाले तरी देखील बहुतेक विद्यार्थी, विशेषतः मुली, डी.एडसाठी इच्छुक असायचे। त्यावेळी प्रवेशाची गुणवत्ता यादी 85%वरच असायची। 2012-13 नंतर राज्यात शिक्षक भरती झालीच नाही। अनेक डी.एड, बी.एड विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत असताना त्यांचे वय निघून गेले। विना अनुदानित शाळांवर 10 वर्ष 12 वर्ष नोकरी करून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आले तरी त्यांना पगार सुरू झालेला नाही। नोकरीसाठी डी.एड नंतर टेट, टी.ई.टी बंधनकारक आहे। नोकरीला लागल्यानंतर पटसंख्या घटल्यास अतिरिक्त भीती, समायोजनासाठी संघर्ष अशा कटकटीच नको म्हणून अनेकांनी डी.एडकडे पाठ फिरविल्याची वस्तुस्थिती आहे। त्यामुळे आता 50% जरी गुण असले तरी देखील त्यांना डी.एडसाठी प्रवेश दिला जात आहे। 2022-23 मध्ये 33,000 प्रवेश अपेक्षित होते, परंतु 14,000 जागांवरच विद्यार्थी मिळाले नाहीत। यंदाही 16,000 जागा रिक्त राहिल्या आहेत। आता शिक्षक भरतीची घोषणा होऊन शिक्षक भरती सुरुवात होऊन 6 महिने लोटले तरी देखील प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। हेही विशेष, शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नसल्याने भावी शिक्षकांनी त्यांच्या स्वप्नात बदल करून पर्यायी शिक्षणाचा मार्ग अवलंबलेला आहे। राज्यातील डी.एडची स्थिती 2012-13 मधील महाविद्यालय 1,405 महाविद्यालय, प्रवेश क्षमता 90,125, प्रवेशासाठी अर्ज होते 2,89,600। 2023-24 मधील महाविद्यालय 155 महाविद्यालय संपूर्ण राज्यात, प्रवेश क्षमता 31,157, रिक्त जागा 15,669। आणि विशेष बाब म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये डी.एडचा समावेशच नाही। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या टप्प्याटप्प्याने सुरू असून 2030 पर्यंत ते देशभर लागू होणार आहे। त्यानुसार 5 वर्षात विद्यार्थ्यांना बी.ए., बी.एड, बी.एससी, बी.एड, बी.कॉम, बी.एड अशा दोन्ही पदव्या पूर्ण करता येणार आहे। सध्या सुरू असलेल्या सर्व बी.एड महाविद्यालयांना त्या दृष्टीने बदल करावे लागणार आहेत। दरम्यान नवीन शैक्षणिक धोरणात डी.एडचा उल्लेख नसल्याने पदवी करतानाच शिक्षक होण्याची पात्रता पूर्ण करावी लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे।